आज आपण बघूया हेअर न्यूट्रिशन विषयी मास्टर क्लास. नमस्कार, मी आहे डॉक्टर मेजर समीक्षा त्यागी. काय तुम्ही रोज सकाळी एखादं मल्टीव्हिटॅमिन घेता, महागडे हेअर गमीज ऑर्डर करता आणि तरीही तुमचे केस गळणे बंद होत नाहीये? आज मी तुम्हाला एक डॉक्टर म्हणून एक कडू सत्य सांगणार आहे. प्रॉब्लेम तुमच्या सप्लिमेंट मध्ये नाहीये, प्रॉब्लेम त्यांच्या टायमिंग आणि कॉम्बिनेशन्स मध्ये आहे. मेडिकल सायन्स सांगतं की जर न्यूट्रिशन शरीरात ऍब्झॉर्ब झालं नाही तर ते फक्त वेस्ट होत आहे. तुम्ही जे पैसे खर्च करता आहात ते वेस्ट होत आहेत आणि तुमचे केस जराही इम्प्रूव्ह होत नाहीयेत, घनदाट होत नाहीयेत. आज या न्यूट्रिशन रिलेटेड मास्टर क्लास मध्ये मी तुम्हाला अशा 4 न्यूट्रिशन ग्रुप्स बद्दल सांगणार आहे जे हेअर ग्रोथ साठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण पबमेडच्या रिसर्च बद्दल पण बोलूया, आपण चुकीच्या फूड कॉम्बिनेशन्स बद्दल पण बोलूया आणि तुमच्या किचन मधूनच तुम्ही तुमचा हेअरफॉल कसा रोखू शकता ते पाहूया. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रो न्यूट्रिशन शेड्यूल देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता आपण बोलूया सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट न्यूट्रिशन कॉम्बिनेशन म्हणजे आयर्न आणि L-लायसिन. सर्वात आधी बोलूया आयर्न बद्दल. भारतात 50% जास्त महिला ह्या ॲनिमिक आहेत, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये लोहाची कमी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जे कोरियन सायन्स जर्नल सांगतात की जर तुमच्या बॉडीमध्ये फेरिटिनच्या लेवल ह्या 30 पेक्षा कमी असेल तर त्याचा डायरेक्ट जो संबंध आहे तो तुमच्या हेअर लॉसशी असतो. नुसतं आयर्न घेऊन काहीच होत नाही. जर आपण सायंटिफिक जर्नल बघितले तर आपल्याला कळेल की आयर्न ऍब्झॉर्ब होण्यासाठी शरीराला एका L-लायसिन नावाच्या अमिनो ऍसिडची गरज असते. जर आयर्न तुम्ही L-लायसिन सोबत घ्याल तर ते तुमच्या शरीरामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने ऍब्झॉर्ब होतं. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर आयर्नसाठी, लोहासाठी पालक, अंजीर, गूळ यासारख्या गोष्टी, तुमच्या बीटरूट यासारख्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये आयर्नच्या लेवल वाढवायला मदत करतात. आणि जे कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला लायसिन लागतं त्यासाठी पनीर, डाळी किंवा भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला L-लायसिन सप्लाय करतात. आणि आयर्न सोबत काय काम करत नाही आपण हे पण बघूया. जर तुम्ही पालकची भाजी खातायत आणि सोबत तुम्ही दही किंवा दूध घेतलं तर तिथेच थांबा. कॅल्शियम आणि आयर्न हे एकमेकांचे शत्रू आहे. ते शरीरात एकाच रिसेप्टर साठी लढतात आणि कॅल्शियमच नेहमी जिंकतो. तर याचा रिझल्ट काय की जे पण तुम्ही आयर्न तुमच्या शरीरामध्ये टॅबलेट्सच्या फॉर्म मध्ये किंवा जेवणातून घेता आहे ते ऍब्झॉर्ब होत नाही. जे अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशन आहे त्याच्यानुसार पण चहा आणि कॉफी मध्ये जे पॉलिफिनॉल्स असतात हे आयर्नचे ऍब्झॉर्प्शन 90% पर्यंत कमी करतात. यामध्ये जे टॅनिन्स असतात त्यामुळे 70% ऍब्झॉर्प्शन ब्लॉक होतं. म्हणून आयर्न हे नेहमी नाश्त्यानंतर किंवा तुमच्या लंच नंतर 2 तासांनी घ्या. प्रिफरेबली चहा कॉफी सोबत त्याला कधीही घेऊ नका. आणि ज्यावेळी तुम्ही आयर्न घेता आहे तेव्हा ते व्हिटॅमिन C सोबत जरूर घ्या. त्यामुळे तुमची आयर्नची ऍब्झॉर्प्शनची बायो अवेबिलिटी ही 400% वाढते. त्याच्या बघूया केसांसाठी जे सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरे पिलर आहे जे की तुमच्या केसांना स्ट्रक्चरल सपोर्ट देतो, ते आहे मिनरल, जसे की झिंक आणि कॉपर. केस म्हणजे फक्त प्रोटीन नाही, त्यांना एकत्र बांधण्यासाठी एका ग्लूची पण आवश्यकता असते आणि तुमच्या शरीरामधला तो ग्लू म्हणजे झिंक. जर आपण रिसर्च जर्नल बघितले तर ते सांगतं की झिंक डेफिशियन्सीमुळे तुमचे केस ब्रिटल होतात. म्हणजेच काय तर ते कमकुवत होतात आणि फार इझिली तुटतात. तर जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त ब्रेकेज असतील किंवा ते फार लवकर तुटत असतील तर कदाचित तुमच्या शरीरामध्ये झिंकची डेफिशियन्सी असू शकते. मग त्यासाठी काय नॅचरल फूड ऑप्शन्स आहेत? त्याच्यासाठी होल ग्रेन जसे की गहू, ज्वारी, बाजरा, चणे, सनफ्लॉवर सीड हे खूप उत्तम सोर्स आहेत. आणि जर का समजा तुमच्या शरीरामध्ये केस अवेळी पांढरे होत आहेत किंवा खूप कमी वयामध्ये पांढरे होत आहेत तर तुमच्या शरीरामध्ये कॉपर नावाच्या मिनरलची पण डेफिशियन्सी असू शकते. आणि त्याच्यासाठी तुम्ही डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता अक्रोड, बदाम, डार्क चॉकलेट यासारख्या गोष्टी. पण इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, हाय डोस झिंक सप्लिमेंट हे समजा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतले तर तुमच्या शरीरातल्या कॉपर लेवल्स कमी होतात, डिप्लीट होतात. म्हणून
हा ऍडवाइस आहे की कॉपर आणि झिंक शक्यतोवर सोबत घेऊ नये. जे मल्टीमिनरल सप्लिमेंट आहे ते युजली जेवणानंतर घ्या, कारण झिंकमुळे बरेचदा खाली पोटी घेतल्यामुळे तुम्हाला नॉशिया सारखा त्रास पण होऊ शकतो. आता आपण बोलूया तिसऱ्या केसांच्या पिलर बद्दल. तो आहे तुमच्या केसांच्या ग्रोथ साठी आवश्यक असणारे DNA ग्रोथ फॅक्टर, जसे की B12, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन D3. तुम्हाला माहिती आहे का, तुमचे केस हे शरीरात सगळ्यात वेगाने वाढणारे सेल्स आहेत, सगळ्यात फास्ट ग्रोईंग सेल्स आहेत. त्यांना वाढण्यासाठी DNA सिंथेसिस फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जे व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये केसांची वाढ होते. रिसर्च नुसार B12 शिवाय हेअर फॉलिकलना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे हे केसांच्या वाढीसाठी फार आवश्यक आहे. आता बघूया व्हिटॅमिन D3 बद्दल. व्हिटॅमिन D3 हे फक्त व्हिटॅमिन नाही, तर ते सोबतच एक हॉर्मोन पण आहे आणि ते तुमच्या हेअर रूट्सना, हेअर फॉलिकलना वेकअप कॉल देतं, म्हणजे त्यांना ऍक्टिव्हेट करतं. जर आपण सायन्सच्या नुसार बघितलं तर नुसतं बायोटिन सप्लिमेंट खाल्ल्याने काही होत नाही. बायोटिन सप्लिमेंट्स तुमच्या शरीराला तेव्हाच मदत करतात जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये बायोटिनची डेफिशियन्सी असेल. एरवी निरोगी लोकांच्या हेअर ग्रोथवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही समजा अनावश्यक पद्धतीत B12 खात असाल तर ते ऍब्सोल्युटली वेस्ट आहे. आता आपण बघूया D3 साठी काय नॅचरल रिसोर्सेस आहेत. तर D3 साठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे सनलाईट. त्याच्या व्यतिरिक्त समजा आपण फूड सोर्स मध्ये बघितलं तर एग योक आणि मशरूम यांच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन D3 असतं. B12 साठी डेअरी प्रॉडक्ट जसे की दूध, दही, पनीर, ह्या सगळ्या गोष्टी, स्प्राउट्स, ह्या गोष्टी तुम्ही घ्यायला पाहिजेत. आता टायमिंग्स बद्दल बोलायचं तर व्हिटॅमिन D3 हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे आणि तुम्हाला हे सप्लिमेंट घ्यायचं असेल तर हे कधीही रिकाम्या पोटी घेऊ नका. ते तुमच्या इम्पॉर्टंट जे मील आहे, जसं की लंच किंवा डिनर, त्याच्यानंतर घ्या. आणि जर तुमच्या डाएटमध्ये कुठल्याही फॉर्ममध्ये तूप किंवा तेल असेल तर त्याच्यामुळे तुमच्या व्हिटॅमिन D3 च्या ऍब्झॉर्प्शनला मदत होते. त्यामुळे लक्षात ठेवा, व्हिटॅमिन D3 जेवणानंतर, ते पण लंच किंवा डिनर नंतर. आता आपण बोलूया हेअरच्या चौथ्या पिलर बद्दल, जे की आहे अँटीऑक्सिडंट शीट. याच्यामध्ये आपण बोलणार आहोत व्हिटॅमिन E आणि ओमेगा 3 बद्दल. आणि हा जो आपला पिलर आहे हा आहे इन्फ्लेमेशन कंट्रोल बद्दल. जर तुमच्या स्कॅल्पमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असेल तर केस कधीच टिकणार नाहीत. पबमेड मधील स्टडीज सिद्ध करतात की ओमेगा 3 फॅटी ऍसिड स्कॅल्पचा कोरडेपणा आणि डॅन्ड्रफ दोन्ही गोष्टी कमी करतो. आता ओमेगा 3 चे नॅचरल फूड रिसोर्सेस काय आहे, जे फ्लॅक्सीड किंवा अक्रोड, चिया सीड्स, हे खूप चांगले ओमेगा 3 चे रिसोर्सेस आहेत. व्हिटॅमिन E डाएट मध्ये हवा असेल तर त्यासाठी तुम्ही शेंगदाणे किंवा सनफ्लॉवर सीड या गोष्टी खाऊ शकता. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट, बरेच सगळे लोक हेअर ग्रोथ साठी व्हिटॅमिन E च्या कॅप्सूल सर्रास खातात. पण लक्षात ठेवा, एक्सेस व्हिटॅमिन E मुळे पण केसांचं गळणं अधिक वाढू शकतं. नेहमी एक बॅलन्स अप्रोच ठेवा. मित्रांनो, न्यूट्रिशन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पण ती काही मॅजिक नाही. जर तुमचं हेअर लॉस जेनेटिक असेल किंवा तुम्हाला PCOD किंवा थायरॉइड सारखे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतील तर फक्त डाएटवर अवलंबून राहून चालणार नाही. जर तुम्ही प्रत्येक नवीन मॅजिक ऑइल ट्राय केलं आहे, सगळ्या प्रकारचे हेअर गमीज खाल्ले आहे आणि त्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे, तर एकदा सायन्स पण संधी द्या. ट्रीटमेंट लॉजिक क्लिनिक मध्ये आम्ही फक्त वरवर उपचार करत नाही, आम्ही मुळापासून हेअरच्या रूट प्रश्न इलाज करतो. आम्ही तुमचे ब्लड रिपोर्ट्स नीट अनालाइज करतो, तुमच्या हेअर लॉसचे जे रूट कॉज आहे ते शोधतो. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही तुमचे लेटेस्ट फोटोग्राफ आम्हाला शेअर करू शकता. आमची मेडिकल टीम त्याचं स्पेशल अनालिसिस करून तुम्हाला सांगतील की कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला फायदा करू शकते किंवा तुमच्या केसांना कशामुळे फायदा होऊ शकतो. तर गेस करू नका, डायग्नोसिस करा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांसोबत शेअर करा जे खूप सप्लिमेंट्स घेत आहेत पण त्यांना रिझल्ट मिळत नाहीये. मी आहे डॉक्टर समीक्षा त्यागी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, स्टे हेल्दी, स्टे कॉन्फिडेंट.